कॉटनची मजबूती आणि टिकाऊपणा आणि सिल्कचा राजेशाही लुक आणि त्याची चमक हे दोन्ही जेव्हा एकत्र येतं तेव्हा काय होतं माहितीये? जादू. कॉटन आणि सिल्कचा अप्रतिम ब्लेंड असलेले हे जे वीव्ज असतात ते दिसायला अतिशय रॉयल आणि राजेशाही, पण तरीही नेसायला परिधान करायला एकदम इझी आणि कम्फर्टेबल असतात. कारण त्याच्यामध्ये असतो कापसाचा साधेपणा आणि थंडावा आणि सिल्कची चमक, तलमपणा आणि राजेशाहीपणा. नमस्कार, माझं नाव जान्हवी अजय पुरकर. भारतीय वस्त्र भांडारच्या या एपिसोडमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत कॉटन आणि सिल्क ह्या दोन अतिशय सुंदर धाग्यांचा ब्लेंड असलेल्या काही इंडियन हँडलूम मधल्या वीव्ज, ज्या आपण अतिशय कॅज्युअल मैत्रिणींना आपण भेटायला चाललो असू तरीही नेसू शकतो, तरीही परिधान करू शकतो आणि त्यापासून छोटी छोटी फंक्शन्स असू देत, लग्न कार्य असू देत, तेव्हा सुद्धा आपण या वीव्ज परिधान करू शकतो. चला तर मग सुरुवात करूयात. पहिला प्रकार आहे मध्य प्रदेशातला प्रसिद्ध चंदेरी. हे चंदेरी प्रकारातलं कापड अतिशय तलम आणि थोडंसं ट्रान्सलुसंट असतं. याच्यामध्ये लांब धाग्याचा कापूस आणि मलबेरी सिल्क असं एकत्र विणलं जातं. त्याच्यापैकी उभ्या धाग्यांसाठी म्हणजे ताना जो असतो त्याच्यासाठी कॉटन वापरतात. याच्यामुळे ह्या चंदेरी कापडाला एक छान सुटसुटीतपणा येतो. आणि आडवा धागा म्हणजे बाना जो असतो त्याच्यामध्ये मलबेरी सिल्कचे धागे विणले जातात, ज्यामुळे चंदेरी कापडाला एक अतिशय सुंदर आणि हलकी अशी चमक येते. वजनाला हे कापड अतिशय हलकं, जस्ट लाईक अ फेदर असं असतं. हे धागे लूमवर असतानाच, कापड विणत असतानाच ह्याच्यावर सोन्या चांदीच्या धाग्यांनी छान सुंदर बुट्टी आणि बॉर्डरची डिझाईन्स विणली जातात. उन्हाळ्याच्या दिवसातल्या लग्नांसाठी जर का तुम्ही एखादी छानशी साडी शोधत असाल तर चंदेरीला तोडच नाहीये. याच्या पुढचा प्रकार सुद्धा आहे मध्य प्रदेशातलाच महेश्वरी. महेश्वरीचं कापड हे चंदेरीच्या कंपॅरिझन मध्ये थोडंसं घट्ट विणलेलं असतं आणि स्ट्रक्चरली सुद्धा थोडंसं जास्त स्ट्रॉंग सुद्धा असतं. महेश्वरी साडीवरची पारंपरिक डिझाईन्स म्हणजे महेश्वर किल्ल्यातल्या भिंतीवरची चित्र आणि त्याच्यापासून इन्स्पायर झालेल्या अतिशय रेखीव आणि दोन्ही बाजूंनी सेम दिसणाऱ्या अशा जॉमेट्रिकल बॉर्डर्स. या महेश्वरी साडीबद्दल असंही सांगितलं जातं की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना असं एक कापड हवं होतं जे अत्यंत राजेशाही आणि देखणं असेल, पण तरी सुद्धा भारतातल्या उष्ण हवामानामध्ये परिधान करायला, नेसायला सुद्धा अतिशय कम्फर्टेबल असेल. ही त्यांची रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुरत, मांडू, वाराणसी यासारख्या वस्त्रोद्योग केंद्रांमधून अतिशय स्किल्ड अशा वीवर्सला महेश्वरला यायचं निमंत्रण दिलं. ते आल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची सोय लावली, त्यांना फायनान्शियल सिक्युरिटी दिली आणि मग ह्या वीवर्सनी कॉटन आणि सिल्क या दोन धाग्यांचा ब्लेंड करून अहिल्याबाई होळकरांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे जे कापड तयार केलं तेच होतं हे महेश्वरी कापड. कॉटन आणि सिल्क ब्लेंड मधला पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे मशरू. गुजरातमध्ये ओरिजिनेट झालेली ही विविंग स्टाईल आहे. आतापर्यंत आपण चंदेरी किंवा माहेश्वरी बद्दल जसं बघितलं तसं ताना आणि बाना ह्यांचं जे विविंग आहे त्याच्यातला एक धागा कॉटन आणि एक धागा सिल्क अशा प्रकारांनी हे विणकाम केलं जातं. पण मशरूच्या विणकामाची पद्धत मात्र थोडीशी वेगळी, थोडी क्लिष्ट, पण खूप इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये होतं असं की मशरूचं फॅब्रिक जेव्हा विणकाम करून पूर्ण होतं आणि ते परिधान केलं जातं त्यावेळेला तुमच्या अंगाला स्पर्श करणारी ह्या कापडाची जी बाजू असते ती पूर्णपणे सुती किंवा कॉटनची असते आणि पुढची बाजू जी असते ती सिल्कची असते. याचं कारण असं सांगितलं जातं की गुजरात आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये जो वाळवंटी भाग आहे आणि त्याच्यामुळे असणारं जे उष्ण हवामान आहे त्याच्यामध्ये शरीराला थंडावा मिळावा, शरीराचं तापमान मेंटेन राहावं, याच्यासाठी या फॅब्रिकची आतली बाजू कॉटनची असते जी आपल्या शरीराला थंडावा देते आणि पुढची बाजू ही सिल्कची असते, ज्यामुळे लुक मेंटेन व्हायला सुद्धा मदत होते. पण ह्या विणकामाच्या शैलीमुळे साधारणपणे डबल लेअर असलेलं हे फॅब्रिक होतं. त्याच्यामुळेच चंदेरी किंवा माहेश्वरी ह्यांच्या कंपॅरिझनमध्ये हे मशरूचं जे फॅब्रिक असतं ते थोडंसं वजनाला जास्त, डेन्स वीव असलेलं आणि ओपेक असं असतं. याच्या पुढचे जे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे तेलंगणाचा गडवाल आणि कर्नाटकातला इलकल.
ह्या दोन्हीही वीव्ज मध्ये साडीची मेन बॉडी किंवा साडीचं जे मुख्य अंग असतं तो भाग हा कॉटन मध्ये विणला जातो. म्हणजे त्याच्यामधला ताना आणि बाना हे दोन्हीही कॉटन मधलेच असतात. आणि नंतर सिल्कचा पदर आणि काठ हे वेगळे वेगळे विणले जातात आणि मग ते साडीच्या मुख्य भागाशी जोडले जातात. हे जोडण्याचं जे टेक्निक आहे ते दोन्हीही प्रदेशांमध्ये हातानेच केलं जातं. तेलंगणामध्ये गडवाल साडीसाठी जे टेक्निक वापरलं जातं त्याला केवानी असं म्हणतात, जे तिथलं ट्रेडिशनल टेक्निक आहे. आणि इलकलसाठी जे वापरलं जातं त्याला टोपीतेनी असं म्हणतात. म्हणजे बघा बरं का, दोन्हीही प्रदेशांमध्ये कॉटनच्या मेन साडीला सिल्कचा पदर आणि सिल्कचे काठ हे नंतर हाताने जोडले जातात आणि त्यांना आपापल्या प्रदेशात डेव्हलप झालेली ट्रेडिशनली चालत आलेली अशी टेक्निक्स वापरली जातात. पण तरीही दोन्ही साड्या आणि त्यांचं विणकाम, पदर आणि साडीच्या मुख्य भागाचं जोडकाम हे कम्प्लिटली वेगळं दिसतं आणि या साड्यांचा ओव्हरऑल लुक सुद्धा कम्प्लिटली वेगळा असलेला आपल्याला दिसून येतो. मला माहिती आहे थोडासा अभ्यास जास्त होतोय आणि टेक्निकल गोष्टी सुद्धा थोड्याशा जास्त होत असतील कदाचित. पण मला खरंच काय वाटतं सांगू का? प्रत्येक डिसिजन आपण जो घेतो ना, तो वेल इन्फॉर्म्ड असायला हवा. आणि साडी खरेदीच्या बाबतीत सुद्धा माझं काही वेगळं मत नाहीये. जेव्हा केव्हा आपण साडी घ्यायला जातो, एक्झिबिशनमध्ये जाऊ, एखाद्या लोकल ब्रँडकडे जाऊ किंवा एखाद्या दुकानामध्ये जाऊ, तेव्हा तुम्ही त्या साडीसाठी मोजत असलेले पैसे हे कारणी लागले पाहिजेत की नाही? तो मनुष्य, तो ब्रँड ओनर जी माहिती तुम्हाला देतो आहे किंवा ती साडी कुठल्या प्रकारची आहे, कुठल्या पद्धतीची आहे, ह्याच्याबद्दल जे तुम्हाला सांगतो आहे, ती माहिती तुम्हाला क्रॉस चेक करून बघता आली पाहिजे. आणि शेवटी तुम्ही जे पैसे देताय त्याच्या बदल्यात तुम्हाला हवी तशी, तुम्हाला आवडलेली आणि तुम्हाला जी घ्यायची होती तीच साडी तुमच्या पदरात पडावी, एवढीच माझी अतिशय मनापासून इच्छा आहे. आणि दुसरा मुद्दा असा, की आपल्याला आपल्याच देशातल्या चांगल्या गोष्टींबद्दल, छान गोष्टींबद्दल नेहमी माहिती असायला हवी असंही मला वाटतं. आपल्या भारताला असलेल्या ह्या इतक्या छान, सुंदर आणि जुन्या हँडलूमच्या परंपरेमध्ये इतके साड्यांचे प्रकार आणि इतके सुंदर विणकामाचे प्रकार आहेत, की आपण आग्रह धरला पाहिजे, की जेव्हा केव्हा मी साडी विकत घ्यायला जाईन, तेव्हा मी इंडियन हँडलूम मधलीच कुठलीतरी साडी घेईन. पण ती घेण्यासाठी ही जी काही मी माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतेय, त्याची खूप आवश्यकता आहे असं मला खरंच मनापासून वाटतंय. मला अशी आशा आहे, की या माहितीचा तुम्हाला सगळ्यांना उपयोग होतोय. तुम्हाला जर का तो उपयोग होतोय असं वाटत असेल, तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना सुद्धा ह्या चॅनेलची आणि या व्हिडिओची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. भारतीय वस्त्र भांडार ह्या आपल्या YouTube चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.